आज शेतकऱ्याच्या हितासाठी, शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी तुम्ही आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत। आज तुम्हाला ताकद देण्यासाठी, आवर्जून रस्त्यावर उतरण्यासाठी, रखरखत्या उन्हामध्ये ज्या पद्धतीने शेतकरी कष्ट करतो तसंच आमच्या शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथं विविध पक्षाचे नेते, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा जो पक्ष चालतो त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, काँग्रेस हा जो देशातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे त्याचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेब व आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे आणि सामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरणारे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे दानवे साहेब असतील, आत्ताच आपल्या सर्वांना बगरे साहेबांनी मार्गदर्शन केलं, बच्चाव ताईंनी मार्गदर्शन केलं, खासदार वजेभाऊ या ठिकाणी आहेत, सीपीएमचे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, शेतकरी संघटनेचे पण लोक या ठिकाणी आलेले आहेत। मी भाषण करणार नाही, मला फक्त तुम्हाला सर्वांना काही प्रश्न विचारायचे। आत्ता कांद्याचे भाव काय? 500 ते 5 रुपये ते 6 रुपये किलो आहेत का नाही? हात वर करून सांगा। असेल तर हो म्हणायचा, हात वर करा। आहे का? बर, 5 ते 6 रुपये मध्ये तुम्हाला परवडतं का? आपल्याला उत्पादक खर्च किती येतो? 18 ते 20 रुपये येतो का नाही येत? त्याच्याच बरोबर गेल्या 3-4 महिन्यापूर्वी जो काही अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यामध्ये गारपीट झाली, त्याच्यामध्ये आपलं नुकसान झालं का नाही झालं? जो रब्बी कांदा बरेच दिवस टिकू शकतो, पण पाऊस आल्यामुळे आणि गारपीट झाल्यामुळे आज तो टिकू शकतो का? उत्पादकता कमी झाली का नाही झाले? मग आज जेव्हा तुम्ही व्यापाऱ्याकडे जाता, मार्केट कमिटीकडे जाता, जेव्हा 4 रुपये 5 रुपये तुमच्या हातामध्ये मिळत असतात, तेव्हा येण्या जाण्याचा तरी खर्च निघतो का? मग मला तुम्ही सांगा, जर मोठे मोठे नेते जर टीव्हीवर आणि इतर ठिकाणी जर सांगत असतील येणाऱ्या काळामध्ये पाऊस कमी होऊ शकतो, मग येणाऱ्या वर्षीचं पीक तुमच्या हातामध्ये येणार का? जर येणारं पीक तुमच्या हातामध्ये येणार नसेल आणि आहे त्या पिकाला तुम्हाला भाव मिळणार नसेल तर अख्खं वर्ष तुम्ही जगू कसं शकता? हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे का नाही? आता 18 तारखेच्या आधी पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या पक्षाला सांगितलं, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाला सांगितलं, लोकांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल। 18 तारखेला तुम्ही आपण सर्वजण लासलगावला गेलो होतो का नव्हतो? फक्त संवाद करण्यासाठी गेलो होतो, लोकांची अडचण समजून घेण्यासाठी गेलो होतो। तिथं 3-1 हजार लोक आली। मग हे सरकार कुठेतरी घाबरलं। सरकार घाबरल्यानंतर कलेक्टर साहेबांनी रिपोर्ट पाठवला, तो मंत्रालयाकडनं केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला। आपल्या मागण्या काय होत्या? आपल्या मागण्या होत्या, जेव्हा 2023 मध्ये इलेक्शनच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी किती रुपयाचा भाव डिक्लेअर केला होता? मागच्यांना विचारतो, किती रुपये होता? 24 रुपये होता। इलेक्शनच्या आधी 24 रुपये आणि मतदान घेतल्यानंतर किती? 12.5 रुपये। हे आम्हाला नाही पटलं आणि मग 18 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून आंदोलन केल्यानंतर या सरकारला नरमावं लागलं। त्यांनी 15 रुपये 18 पैशावर आता रेट दिला, म्हणजे त्यावेळेच्या आंदोलनाला आपला 3 ते 3.5 रुपयाचं यश मिळालं। पण हे 3.5 रुपये तुम्हाला मान्य आहेत का? ठीक आहे, यश आलं असेल, पण हे 3.5 रुपये मान्य आहेत का? मग सरकारला आपली काय मागणी आहे? 3000 24 पेक्षा पुढे आम्हाला भाव त्या ठिकाणी पाहिजे, अशी आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे। मग हे जे नाफेड खरेदी करतं ते कुठेतरी डोंगराच्या आड बाजूला जाऊन काही व्यापाऱ्यांकडनं, प्रायव्हेट लोकांकडनं कांदा खरेदी करतं का नाही करत? जेव्हा भाव असतो 5 रुपये, जेव्हा भाव असतात 6 रुपये, त्यावेळेस खरेदी करतात आणि नाफेडला विकतात कधी? हे कॉन्ट्रॅक्टर जे कोणी लोक असतात, भाव वाढल्यानंतर मग त्यांना 10 रुपयाचा नफा। आता सुद्धा नाफेडचे जे काही बगलबच्चे आहेत ना, त्यांनी आता 5 ते 4 ते 5 रुपये कांदा घेऊन ठेवलाय आणि तो कांदा आता ते कितीला नाफेडला विकणार?
₹15.80 पण शेतकऱ्याला त्यातून काय मिळणार का? तर मग आमची मागणी आहे, हे जे बगलबच्चे कोण आहेत माहितीये का? हे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, त्यातून हे पोट भरतायत, घर भरतायत, पण आमच्या शेतकऱ्याचं घर भरताय का? मला उत्तर कुणीतरी दिलं पाहिजे, म्हणून हे सर्व नेते या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग आमची मागणी आहे, नाफेड लीग काळ्या कुठेतरी आड बाजूला खरेदी करण्यापेक्षा कुठं खरेदी करायचं? मार्केट कमिटीमध्ये खरेदी केल्यानंतर काय होतं? स्पर्धा निर्माण होते, आणि स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आमच्या शेतकऱ्याला भाव मिळतो, आणि तीच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि नाफेड म्हणते 2 लाख टन घेणार. 2 लाख टनात काय होणार आहे का? अहो इथंच एक दिवसाला 2 लाख टन गोळा होते. तर आमच्या सगळ्यांची मागणी 8 ते 10 लाख टन कांदा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि 8 ते 10 लाख टन कांदा घेतला तो कांदा हा भारतात विकायचा नाही, हा कलकत्त्यात विकायचा नाही, मुंबईमध्ये विकायचा नाही, दिल्लीत विकायचा नाही. कारण काय करतात, 3 महिन्यानंतर भाव वाढल्यानंतर हा तुमचा कांदा जो स्वस्तात घेतलाय परत जाऊन त्या मोठ्या शहरामध्ये स्वस्तात विकतात. आणि आपल्या सगळ्यांची जी अपेक्षा असते राहिलेल्या कांद्याला चांगला भाव मिळाला, त्याला भाव मिळतो का? त्यामुळे हा घेतलेला कांदा कुठं विकायचा? डायरेक्ट भारताच्या बाहेर घेऊन जावा. भारताच्या बाहेर जात नसेल तर जाळून टाका, पण आमच्या शेतकऱ्याला 24 कमीत कमी रेट हा मिळालाच पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, हे सर्व नेते इथं आलोत, आम्ही आलोत, इलेक्शन आहे का? महाराष्ट्रात इलेक्शन आहे का? पण आलो ना तुमच्यासाठी का? खऱ्या अर्थाने सामान्य लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितली, आणि त्याच दृष्टिकोनातून तुमच्यासाठी इथं आलेलो आहे. त्यामुळे हे जे काही सावलीत बसलेले लोक आहेत, पेट्रोल पंपाचे इथं बसलेले लोक आहेत, त्यांना मला सांगायचे, अरे तुमच्यासाठी हा लढा आहे. तुम्ही त्या शेतामध्ये राबता, उन्हामध्ये राबता, आणि आता जर सावलीत बसत असाल तर तुम्हाला न्याय कसा मिळणार? तुम्ही जर रस्त्यावर आला नाही, तुम्ही जर लढला नाही, हे सरकार तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही. एवढं मोठं आंदोलन इथं सुरू आहे, पण सरकारचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आता काय करतात माहितीत का? आता MLCचं इलेक्शन आहे, कोणाला कुठलं तिकीट द्यायचं, कोणाला कुठं बसवायचं, घोडे बाजार कसा करायचा, नगरसेवक किती रुपयाला विकत घ्यायचे, जिल्हा परिषद सदस्य किती रुपयाला विकत घ्यायचे, अशी चर्चा मुंबईमध्ये तिथं चालू आहे. मग तुम्ही मला सांगा, त्या मुंबईतल्या चर्चेतून तुमचं भलं होणार का नेत्यांचं भलं होणार? मग नेत्यांचं भलं होणार असेल तर मग कुठेतरी विरोध आणि आपण त्या ठिकाणी रस्त्यावर आलं पाहिजे. आणि मी ठामपणे सांगतो, तुम्हालाही सांगतो, तुमच्या मुलांनाही सांगतो, मजुरांनाही सांगतो, मजुरांच्या मुलांना पण सांगतो की आज जर आपण आपल्या हातामध्ये हा लढा घेतला नाही, या सिस्टमच्या विरोधात आपण लढलो नाही, तर येत्या काळामध्ये आपल्याला कुणी त्या ठिकाणी वाचवणार नाही, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये येईल. त्यामुळे मी परत एकदा आपल्या सर्वांना प्रश्न करतो, आता ऊन किती वाढलं तर सावलीत जाऊन बसणार का? लढायचं का मग? बरं आता काय झालंय, आता इथं 5-6 हजार लोक आलेत, पण आता चांदवड आपली जी मार्केट कमिटी आहे इथले 2-1 हजार आलेत, आसपासचे 2-3 हजार लोक आलेत, पण आपले 6 हजार लोक या प्रशासनाले, पोलीस प्रशासन याली ठिकठिकाणी, कुणी मोटरसायकलवर येते, कुणी गाड्यात येते, कुणी दुसऱ्या फाट्यावर अडकले, असे 6 हजार लोकांना आपलं थांबवले. मग आपला आवाज दाबला जातोय का नाही जात? पोलीस प्रशासन चांगलं असतं, सगळेच खराब असतात असं नाही, पण काही लोक एक चुकीचे असतात. त्यातले जे कोणी चुकीचे आहेत त्यांना मी सांगतो, आम्ही सर्व लोक सांगतो, आमच्या लोकांना लगेच त्या ठिकाणी सोडवा, नाहीतर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मागत पडतील. आणि मला असं वाटतं, हे शासन, हे प्रशासन हे कुठेतरी आपल्याला हलक्यात घेतो. मग हलक्यात घेत असेल, तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल, तर मग काय करायचं? हे जर सरकार हवेत गेलं असेल, जर हवेत जाऊन आपल्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर मग काही ठराविक आता काय करायचं सांगा? हे म्हणतात तिथे काय बसेस आहेत, ज्या इथं थांबल्यात, काय ट्रक थांबल्यात पुढच्या बाजूला, यांचं म्हणणं तुझी हवा करा. तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणार तुमचं? आम्ही काहीच म्हणणार नाही, तुम्ही जे म्हणाल आम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी करू. तुमचं काय म्हणणं आहे? मग जायचं का तिकडं? मग तर त्यांनी जेलमध्ये टाकलं, गाडीमध्ये आम्हाला टाकलं, तुम्हाला जायचं काय करायचं? मग
आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे, आम्ही काय कोणाला घाबरत नाही का? आम्ही मराठी माणसं आहोत, आम्ही महाराष्ट्रातली माणसं आहोत, आम्ही दिल्ली सोबत झुकत नाही. अहो हे इतके दीडशाणी लोक आहेत. अहो अजितदादांना न्याय देण्यासाठी सुद्धा त्यांनी मदत नाही केली. आम्हा सर्वांना तिथं पळावं लागलं, इकडे जावं लागलं, तिकडे जावं लागलं. काँग्रेसच्या माध्यमातून कर्नाटकामध्ये 0 FIR करून कुठेतरी दादांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही तिथं केला. त्यासाठी काँग्रेसचे आम्ही आभार व्यक्त करतो. पण मग दादांना न्याय देणं या महाराष्ट्रामध्ये अवघड असेल तर मला तुम्ही सांगा, तुमच्यासारख्या सामान्य लोकांना न्याय या महाराष्ट्रामध्ये मिळेल का नाही मिळेल? मग जर नाही मिळणार नसेल तर मग कुठेतरी आपल्याला सुद्धा काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील. आज एक कांदा आंदोलन आहे, उद्या पेट्रोल डिझेलचं आंदोलन करावं लागेल, उद्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करावं लागेल. आमच्या माता भगिनींची तिथं अब्रू उठली जाते, तिथं अत्याचार होत आहेत, त्या बाबतीत सुद्धा सरकार काही करायला तयार नाही. पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी एखाद्या भिकाऱ्यासारखं आपल्याला लाईनीत उभं राहावं लागतं. आणि हे नेते काय म्हणतात, आमचे शेतकरी, या महाराष्ट्राचे स्वाभिमानी शेतकरी काय करतायत, डिझेल घेऊन काळा बाजार करतायत. अहो जो नेता म्हणला महाजन साहेब, तुम्हाला कदाचित या जिल्ह्याचे पालकमंत्री समजत असाल, पण तुम्ही किती काळा बाजार केलाय हे पुढच्या काही दिवसामध्ये मीच त्या ठिकाणी, आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी बाहेर काढणार आहोत. त्यामुळे याद राखा, आमच्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य लोकांवर जर तुम्ही अन्याय केला आणि त्यांना जर अशा लेवलला जाऊन, खालच्या लेवलला जाऊन तर तुम्ही काय केलं, बोललं, तर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये, स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये फिरणं सुद्धा अवघड होईल. ही गोष्ट त्या ठिकाणी याद ठेवली पाहिजे. त्यामुळे मग आता काही शेतकऱ्यांनी इथं सांगितलंय की आता आपल्याला या हवेत जे लोक गेलेत तर काही गाड्यांची हवा काढून काय या सरकारला कुठेतरी जमिनीवर आणलं पाहिजे. शेतकऱ्यांनी आणि लोकांनी आदेश दिला, सामान्य लोकांनी आदेश दिला, तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला तो आदेश ऐकावाच लागतो. मी या नेत्यांना विचारतो, काय करायचं आता? बरं, आपण आपल्यानंतर शशिकांत शिंदे साहेब आहेत, दानवे साहेब आहेत, सपकाळ साहेब आहेत, हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि हे सर्व नेते जे बोलतील तशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला वागायचंय. पण हे बोलत असताना, करत असताना जर आपल्याला थोडीशी चक्कर वगैरे आली तर आपण अँब्युलन्स डॉक्टर इथे ठेवलेत, पण बाकीच्यांनी सावलीत जायचं कारण नाही. बरोबर का नाही? ऊन वाढत गेलं, टेम्परेचर वाढत गेलं तर काय करायचं? थांबायचं तिथं आहे तसं. कारण का आता जर सहन नाही केलं तर पुढचे अनेक वर्ष सहन करावं लागेल. आणि तुम्हाला सांगतो, नेत्याला काही घेणं देणं नसतं. नेत्याच्या पोरं मोठ्या मोठ्या शाळेत शिकायला असतात, मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनची मुलं मोठ्या मोठ्या शाळेत शिकायला असतात, त्यांना काही फरक पडणार नाही. फरक जर कोणाला पडणार असेल तर तुमच्या आणि आपल्या सर्वांसारख्या सामान्य लोकांना तो फरक पडणार आहे. आणि तो फरक पडू नये म्हणून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एकत्रित येऊन लढावं लागेल. बघा, आता सिक्युरिटी वाढवली. 18 तारखेला सुद्धा पोलीस आले होते, आता सुद्धा पोलीस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे कोणाला घाबरलेत? तुम्ही हात वर करून सांगा, कोणाला घाबरलेत? हे सामान्य लोकांना, शेतकऱ्याला, मजुराला घाबरलेले आहेत. त्यामुळे आपण जर लढलो तर तरच आपल्याला त्या ठिकाणी यश येणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो, लढायचं आणि जिंकायचं. रामकृष्ण हरी. बघा, राशी ट्रेडर्स यांनी पोती 13, क्विंटल 30, बरोबर. त्यानंतर यांना भाव मिळाला ₹3.20 किलोला, म्हणजे 320 रुपये क्विंटलला. चला, किती लोकांना ₹3.20 किलोला कांदा परवडतो? त्यांनी हात वर करा, हात वर करा ना. बरं, ही पावती घ्यायची आणि घरी गुपचूप जायचं का? समजा ताटामध्ये नुसता कांदा आणि भाकरी खायला लागली तरी चालणार आहे का आपल्याला? आपली पोरं न खाता झोपलेली चालणार आहे का? आपली पोरं जे चांगल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जातात त्यांनी 1 वर्ष डाऊन करायचं का शाळेत जाणंच बंद करायचं? मग ही जी पावती आहे ही आपल्या परिस्थितीचं प्रतीक आहे आणि ही जर बदलायची असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल. आज तर फक्त सुरुवात आहे आणि सरकारने आमच्या शेतकऱ्याचं नाही ऐकलं तर मग आमचे शेतकरी उद्या जाऊन या सरकारचं आणि नेत्यांचं काय करतील हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कळेल. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.